नमस्कार, मी जय पवार द इंडिया न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत करतो। IPL सुरू होऊन एक आठवडा उलटला आहे। यानंतर मुंबई इंडियन्सची पहिलीच मॅच त्यांच्या होम ग्राउंडवर अर्थातच वानखेडे स्टेडियम येथे पार पडणार आहे। आपण सध्या उपस्थित आहोत ट्रायडंट हॉटेलच्या बाहेर। आपण हे दृश्य पाहू शकता। मोठ्या प्रमाणात हे जे मुंबई इंडियन्सचे चाहते हे त्यांना पाहण्यासाठी ते दाखल झाले आहेत। काहीच वेळा तिथून आता मुंबई इंडियन्सची टीम रोहित शर्मा असेल, हार्दिक पांड्या असतील, सर्वच हे जे खेळाडू आहेत हे आता या व्हॅनिटी व्हॅनमधून वानखेडे स्टेडियमसाठी रवाना होतील। इथे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात तरुण पिढी असेल, महिला असतील, पुरुष असतील, हे सर्वच त्यांना पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत। आपण सध्या काही चाहत्यांशी देखील बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण। दादा, काय सांगाल? आपण आला आहेत, कुठून आला? आपलं नाव सांगा सर्वप्रथम। मी आलोय लातूरवरनं। आपण एक रोहित शर्मा कॅप्टन फॉरवर्ड करून एक फळा आणला आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? ह्याच्यासाठी की आम्हाला रोहित शर्मा मुंबईचा पुन्हा एकदा कर्णधार झाला पाहिजे असं वाटतंय। रोहित शर्माला कधीपासून तुम्ही म्हणजे ओळखता किंवा त्यांचे फॅन आहे? मी रोहित शर्माला जवळपास 2013 पासून ओळखतो। जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये डबल सेंचुरी मारली होती। त्याची ती खेळण्याची जी स्टाईल होती ती एकदम म्हणजे तशी स्टाईल कोणाचीच नाही। आपल्यासोबत अजून काही चाहते आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात। मुंबईचा राजा रोहित शर्मा, असं नेमकं का वाटतं आपल्याला? रोहितने मुंबईला 5 IPL ट्रॉफी जिंकून दिल्यात। रोहितने मुंबईला 5 IPL ट्रॉफी जिंकून दिल्यात, तर हार्दिक पांड्या हे करू शकत नाही। अजून नेमकं रोहित शर्माचं कुठले एक आठवणीत असं राहिलेलं शिक्षण आपल्याला आठवते? रोहित शर्माने बरेच खेळाडू घडवले, जसप्रीत बुमरासारखे, सूर्यकुमार यादव, ईशान किशन। त्यामुळे मुंबईचा राजा रोहित शर्माचं ओळखलं जाईल। आज मुंबई जिंकणार का? आपल्याला काय वाटतं? मुंबई जिंकू किंवा हरू काही नाही, पण रोहित शर्मा खेळला पाहिजे। आपल्यासोबत इथे काही अजून चाहते सुद्धा आहेत। मुंबई इंडियन्सची टी शर्ट घालून सध्या ते उपस्थित आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात। हॅलो सर, सर आपलं नाव सांगा सर्वप्रथम। राज भानोट। सर, आपण कुठून आले आहेत मुंबई इंडियन्ससाठी? आज काय म्हणते? आपण कुठून आले आहेत? पुण्यातून। आपण पुण्यातून आला आहे। आज मुंबई इंडियन्सची सर्वप्रथम मॅच, आज सर्वप्रथम त्यांची मॅच होम ग्राउंडला होते आहे। काय भावना आहेत? जिंकायचं आहे ते तर मेन आहे। पॉईंट्स टेबलवर आपलं फर्स्ट पॉईंट आपलं घ्यावं ते आमची इच्छा आहे। बाकी इमोशन साईडला, पण आपल्याला एलिमिनेटरला क्वालिफाय करायचं आहे ते महत्त्वाचं आहे। आणि स्टडी स्टार्ट भेटणार तर बरं आहे। म्हणजे नेहमी मुंबईचं एक प्रकरण आहे की फर्स्ट 5-6 मॅचेस आपण हारतो आणि त्याच्यानंतर मोमेंटम गेन करतो। ते म्हणजे आता ते ह्या वर्षी चेंज करावं असं माझं मत आहे। रोहित शर्मा कॅप्टन होते, रणनीती चांगली होती। आता हार्दिक पांड्या कॅप्टन आहेत, काय वाटतं त्यांच्याकडनं रणनीती कशी असते? मी एक विचारू का? इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, बरोबर आहे? हे उत्तर आहे माझं। आपण एक काही बाल कलाकार सुद्धा आहेत, आपण त्यांच्याही बोला। मला आपण तिथे काय वाटतं आज कोण जिंकेल? क्या बोल रहे हैं? हिंदी में बोलो। कौन जीतेगा आज, मुंबई इंडियन या राजस्थान रॉयल्स? मुंबई इंडियंस, क्यों? क्योंकि वो बहुत अच्छी टीम है। आप किसके फैन हो? रोहित शर्मा। यहाँ पे किसको देखना है? रोहित शर्मा, पूरी टीम को। चेयर करोगे रोहित शर्मा को? हाँ। तर आपण पाहिलं तर इथे जे अनेक चाहते आहेत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मुंबई इंडियन्स ही आज फायनल ही आजची मॅच जी आहे ती जिंकणार आणि त्यांच्या फॅन्सकडनं देखील त्यांना प्रोत्साहन मिळणार। अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।